प्रॅक्टिस सेट 1.3 फर्स्ट क्वेश्चन. इन फिगर 1.55 एक फिगर दिलेली आहे. दोन फिगरमध्ये काय काय दिसतं, दोन ट्रँगल दिसत आहे, ट्रँगल ABC आणि ट्रँगल DEC. त्यानंतर दोन अँगलची व्हॅल्यू दिलेली आहे, दोन्ही अँगल सारखे दाखवले 75 डिग्री. सो क्वेश्चन इज इन फिगर 1.55 अँगल ABC इज 75, अँगल EDC इज इक्वल टू 75 डिग्री. स्टेट विच टू ट्रँगल्स आर सिमिलर. तर आपल्याला इथे सांगायचे की कोणते दोन ट्रँगल सिमिलर असतील अँड बाय विच टेस्ट, आणि कोणत्या टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रँगल सिमिलर आहे ते आपल्याला दाखवायचं आहे किंवा चेक करायचं आहे. ऑल्सो राईट सिमिलरिटी ऑफ दिस टू ट्रँगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. आणि त्यानंतर आपल्याला 1-to-1 करस्पॉन्डन्सच्या अकॉर्डिंग यांची सिमिलरिटी लिहायची आहे. 1-to-1 करस्पॉन्डन्स म्हणजे काय, सपोज ट्रँगल ABC आणि ट्रँगल PQR असेल, मग हे ट्रँगल जर सिमिलर असतील तर करस्पॉन्डन्स म्हणजेच काय, एचा करस्पॉन्डिंग पॉईंट काय आहे P, Bचा Q, Cचा R. तर ह्या करस्पॉन्डिंगच्या अकॉर्डिंग ABC इज सिमिलर टू ट्रँगल PQR. ठीक आहे, तर हे आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. सो सोल्युशन, ट्रँगल ड्रॉ करूया आपण परत एकदा. ट्रँगल ABC आणि त्यानंतर ट्रँगल DEC. आता या दोन ट्रँगलमध्ये आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिले, फक्त दोन अँगलची व्हॅल्यू दिलेली आहे. हे दोन्ही अँगल इक्वल आहे. ओके, साईड्सबद्दलचं काही रिलेशन किंवा काही इन्फॉर्मेशन दिलेले नाही. म्हणजे हे दोन ट्रँगल मला जर सिमिलर दाखवायचे असेल तर मला ए किंवा ए प्रॉपर्टीचं इथे यूज करावं लागणार आहे. तर एक अँगल तर मला माहिती आहे, ॲटलिस्ट अजून एक अँगल तरी मला माहिती पाहिजे. मग हा अँगल कोणता असू शकतो किंवा त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. ट्रँगल कोणते कोणते दिसतं, यामध्ये ट्रँगल दिसतं ABC आणि एक ट्रँगल दिसतो DEC. आता यामधले ट्रँगल ABC हा एक ट्रँगल आहे आणि ट्रँगल DEC हा एक ट्रँगल आहे. या दोन ट्रँगलमधला एक एक अँगल आपल्याला माहिती आहे, D अँगल आणि B अँगल आपल्याला माहिती आहे. ही एक पेअर आपल्याला माहिती आहे. अजून कोणती पेअर इक्वल असेल किंवा कोणते दोन अँगल सारखे असणार आहे, DEC, त्यानंतर BAC आणि त्यानंतर इथे जर बघितलं दोन्ही ट्रँगलमध्ये C हा पॉईंट कॉमन आहे, DCE हा अँगल आहे, त्यानंतर अँगल ACB हा अँगल आहे. दोन्ही ट्रँगलमध्ये C हा अँगल कॉमन येतोय. बघा इथे C आहे, इथे AC आहे. म्हणजे आपण अँगल C इज इक्वल टू अँगल C कॉमन अँगल असं रिझन देऊ. हे दोन अँगल आपण इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे, दोन अँगल इक्वल आहे, म्हणजेच काय ए टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे. पण आता इथे आपल्याला काय नोट करावं लागेल की आपल्याला करस्पॉन्डन्स इथे चेक करावं लागणार आहे. असं जर इथे जर तुम्ही बघितलं अँगल B75 अँगल D75 आहे, त्यामुळे जर सपोज मी हा ट्रँगल असा कन्सिडर केला, ट्रँगल ABC. ठीक आहे, ट्रँगल ABC कन्सिडर केला, B अँगल 75 आहे, त्यामुळे हा जो दुसरा ट्रँगल मी छोटा ट्रँगल DEC और DCE और EDC घेणार आहे, त्यामध्ये मला हा ट्रँगल अशा पद्धतीने लिहायचा आहे की बीचा करस्पॉन्डिंग अँगल D असणार आहे, कारण हा अँगल 75 आहे तर मधला अँगलसुद्धा 75 पाहिजे, म्हणजे इथे अँगल असणार आहे D. ठीक आहे, ट्रँगल आपण कसं लिहितो, इथे अँगल असणार आहे D. त्यानंतर ABC जर येतोय तर D हा D अँगलमध्ये पाहिजे, म्हणजे हा जो ट्रँगल आहे हा मी EDC लिहू शकते किंवा CDE सुद्धा लिहू शकते. बट आता आपण काय करतोय, करस्पॉन्डन्स बघतो, त्यामुळे आपण हा ट्रँगल कसा लिहू, ट्रँगल EDC. सो दॅट बीचा करस्पॉन्डिंग पॉईंट D असेल आणि Cचा करस्पॉन्डिंग पॉईंट C असणार आहे. तर अशा पद्धतीने हे दोन ट्रँगल आपल्याला कन्सिडर करायचे आहे. ट्रँगलचे नावं समजले कसे आपण लिहिले. सो सोल्युशन हिअर इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल EDC, या दोन ट्रँगलमध्ये अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल EDC. B आणि D 75 डिग्री आहे. अँगल B इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू 75 डिग्री, किंवा अँगल B ऐवजी तुम्ही अँगल ABC आणि D ऐवजी अँगल EDC लिहिलं तरी चालणार आहे. सो दिस अँगल इज 75 डिग्री, दिस टू अँगल्स आर 75 डिग्री. त्यानंतर कॉमन अँगल काय आहे, अँगल C. सो अँगल ACB जर मी घेतला, अँगल ACB त्यामुळे ECD रिझन कॉमन अँगल C. अँड देअरफॉर दोन अँगल मिळाले आपल्याला, त्यामुळे देअरफॉर बाय ए टेस्टच्या अकॉर्डिंग दिस टू ट्रँगल्स आर सिमिलर. EDC हे दोन ट्रँगल सिमिलर आहे. आपल्याला क्वेश्चन विचारला होता स्टेट विच टू ट्रँगल्स आर सिमिलर, देअरफॉर दिस टू ट्रँगल्स आर सिमिलर बाय विच टेस्ट, बाय ए टेस्ट, हे सुद्धा आपण मेन्शन केलेलं आहे. ऑल्सो राईट द सिमिलरिटी ऑफ दिस टू ट्रँगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. मग 1-to-1 करस्पॉन्डन्स कसं असणार आहे, 1-to-1 करस्पॉन्डन्स एचा करस्पॉन्ड हे जे आपण लिहिलं तेच आपल्याला इथे परत लिहायचं आहे. एचा करस्पॉन्डिंग पॉईंट E, बीचा करस्पॉन्डिंग पॉईंट D, C. So this is the correspondence, and therefore triangle ABC is similar to triangle EDC.
सेकंड क्वेश्चन, आर दी ट्रँगल्स इन फिगर 1.56 सिमिलर इफ यस बाय विच टेस्ट. दोन ट्रँगल दिलेले आहे या फिगरमध्ये, तर आपल्या विचार हे दोन ट्रँगल सिमिलर आहे का, असते तर कोणत्या टेस्टच्या अकॉर्डिंग. हे जे दोन ट्रँगल आहे त्याचा शेप तर सारखाच दिसतो. आता आपल्याला फक्त साईड इथे इन्फॉर्मेशन साईड्सची दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला साईडचा विचार करावा लागणार आहे. अँगलबद्दल आपल्याला काही आपण कन्सर्न नाही आहोत. साईडचा विचार करायचा आहे, सिमिलॅरिटी आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, करस्पॉन्डिंग साईडचे रेशो इक्वल आहे की नाही ते चेक करावं लागेल. जर हे रेशोज इक्वल असेल किंवा हे साईड्स प्रोपोर्शनमध्ये असेल तर आपण बोलू शकतो की हे जे दोन ट्रँगल आहे सिमिलर आहे अकॉर्डिंग टू SSS टेस्ट. ओके, साईड दिलेला आहे म्हणजे आपण कोणती टेस्ट यूज करणार आहोत, एक तर SS यूज करू किंवा SSS यूज करू. अँगल दिलेला नाही म्हणजे ऑब्व्हियसली 3 साईड आहे म्हणजे आपल्याला SSS टेस्ट यूज करावी लागणार आहे. सो सोल्युशन अगदी सिंपल सोल्युशन आहे. इन ट्रँगल PQR अँड किंवा ट्रँगलचं नाव नको मेन्शन करू, आपण काय करू सगळ्यात आधी साईड्स लिहूया. हिअर साईडचा रेशो जर इथे बघितला 6, 3, 8, 4, 10, 5. हा जो छोटा ट्रँगल आहे त्याच्या साईड याच्या हाफ आहे, त्यामुळे रेशो प्रत्येक केसमध्ये कॉन्स्टंट असणार आहे. फक्त ते आपल्याला आता मेन्शन करायचं आहे. हिअर PQ अपॉन LM जर मी घेतला सो दॅट इज इक्वल टू 6/3, 2/1. त्यानंतर QR अपॉन MN, QR अपॉन MN 8/4, 2/1. आणि त्यानंतर PR अपॉन LN इज इक्वल टू 10/5 दॅट इज इक्वल टू 2/1. तिन्ही ठिकाणी तिन्ही साईड्सचे रेशो सारखे आहे म्हणजे साईड्स प्रोपोर्शनमध्ये आहे. देअरफॉर हिअर इन ट्रँगल आपण कोणते कन्सिडर करूया मग, PQR अँड ट्रँगल PQचं करस्पॉन्डिंग असणार आहे LM आणि QRMN. सो ट्रँगल घेतले मी PQR अँड LMN. PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN is equal to PR upon LN, and therefore by side test, SSS test, these two triangles are similar. Triangle PQR is similar to triangle LMN. Are the triangles in figure are similar? Therefore given triangles are similar. Given triangles are similar according to SSS test. Simple solution आहे. Question number 3. As shown in figure 1.57, two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. एक फिगर दिलेलं आहे त्यामध्ये दोन पोल दाखवलेले आहे आणि हे दोन पोल ग्राउंडला परपेंडिक्युलर आहे असं दाखवलं आहे. सो सपोज दिस इज ग्राउंड, हा एक पोल आहे आणि इथे एक पोल आहे. ओके, त्यानंतर ह्या दोन्ही पोलची हाईट दिलेली आहे. याची हाईट आहे 4 आणि याची हाईट आहे 8. दिस इज PQ आणि त्यानंतर दिस इज AC. दोन पोल ग्राउंडवरती उभे आहे म्हणजेच काय, हा अँगल नेहमी 90 डिग्री असणार आहे. बरोबर, अँगल 90 डिग्री असणार आहे. इफ द लेंथ ऑफ शॅडोज ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाईट इज 6 मीटर. हा पोल आहे, सनलाईट आहे त्यामुळे काय होणे ह्या पोलची शॅडो पडणार आहे. इथे जमिनीवर कुठेतरी शॅडो पडणार आहे. ही जी शॅडो आहे या शॅडोची लेंथ दिलेली आहे. दिस लेंथ इज 6 मीटर. दिस पॉईंट इज Q आणि हा पॉईंट आहे R. सो हा पोल आहे, ही त्याची शॅडो आहे. ओके, या दोन लेंथ दिलेल्या आहे. देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ बिगर पोल ॲट द सेम टाईम. तर ह्याच वेळेस हा जो पोल आहे या पोलची शॅडो किती लेंथची असणार ते आपल्याला फाईंड करायचे. ती लेंथ इथे डायग्राममध्ये X दिलेली आहे म्हणजे हा पोल आहे याची शॅडो इथे कुठे पडणार आहे. सपोज एवढी शॅडो आहे तर ह्या शॅडोची लेंथ X आपल्याला फाईंड करायची आहे. समजला क्वेश्चन काय, दोन पोल वर्टिकल आहे ग्राउंडवरती, एकाच्या शॅडोची लेंथ दिलेली आहे, दुसऱ्या पोलच्या शॅडोची लेंथ आपल्याला फाईंड करायची आहे. आता हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार, तर यामध्ये आपण काय करूया, एक वर्टिकल लाईन्स आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, तर आपण काय करूया यांना जॉईन करूया ॲज शोन इन फिगर. त्यामुळे काय मिळेल आपल्याला दोन ट्रँगल मिळतील. ठीक आहे, दोन ट्रँगल मिळत आहे. ट्रँगलमध्ये जर तुम्ही बघितलं साईड्स दिलेला आहे, ही साईड 4 आहे, ही 8 आहे, हा अँगल 90 डिग्री आहे, हा अँगल 90 डिग्री आहे. एक साईड 6 मीटर दिलेली, ही साईड आपल्याला फाईंड करायची आहे. तर यामध्ये आपण सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगल यूज करू शकतो. बट सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगल आपण कसं यूज करणार, आपल्याकडे सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगलच्या कोणत्या कोणत्या कंडिशन माहिती आहे, टेस्ट कोणत्या कोणत्या आहे. एक तर असतो AAA और AA, त्यानंतर SSS, SAS. बरोबर, या टेस्ट आपल्याला माहिती आहे. आता यामध्ये अँगल दिलेला आहे म्हणजे डेफिनेटली आपल्याला अँगल कुठेतरी यूज करावं लागेल, हे किंवा हे, या दोनपैकी एक टेस्ट आपण यूज करू शकतो. त्यानंतर साईड अँगल, साईड जर आपण म्हटलं, हा अँगल दिलेला आहे 90 डिग्री, ही साईड आणि ही साईड एक साईड झाली, तर ह्या अँगलला इन्क्लूड करणार ही साईड आणि ही साईड जर मला माहिती असती तर SAS टेस्टच्या अकॉर्डिंग मी हे दोन ट्रँगल सिमिलर आहे असं दाखवलं असतं. बट ही साईड तर मला माहिती नाही, ही साईड मला फाईंड करायची म्हणजे
SAAC टेस्टसुद्धा आपण यूज नाही करू शकणार. तर राहिलं काय AA और AA टेस्ट. आता आपल्याला चेक करायचं की कोणते ॲटलिस्ट कोणते दोन अँगल इक्वल आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. एक अँगल ऑब्व्हियस आहे, हा अँगल 90, हा अँगल 90. सो एक पेअर तर आपल्याला मिळेल. आता अजून एक अँगल आपल्याला फाईंड करायचं. मग तो अँगल कोणता असणार आहे? आयदर AP असेल किंवा QR असेल. सॉरी, हा कोणता आहे? QB असेल. आता आपल्याला चेक करायचं यामधले कोणते दोन अँगल इक्वल असू शकतात का. तर यासाठी आपल्याला यूज करावं लागणार आहे अँगल ऑफ इलिव्हेशनची टर्म. अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय बघा. आता हे दोन पोल आहे, या दोन पोलची शॅडो पडते. शॅडो कशामुळे पडते? सनलाईटमुळे पडते. सनलाईट ज्यावेळेस इथे पडते, ह्या पोलवरती पडते, त्या सनलाईटने फॉर्म केलेला अँगल दोन्ही केसमध्ये इक्वलच असणार आहे. सनलाईट या पोलवरती ज्या अँगलने पडते त्याच अँगलने या पोलवरती पडणार आहे, बरोबर. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, सनलाईट लाईट फॉल्स ॲट सेम अँगल फॉर बोथ पोल्स, करेक्ट. अँड देअरफॉर सनलाईट एकाच अँगलला दोन्ही पोलवरती पडते. त्यामुळे शॅडो आणि सनलाईट याच्यामध्ये असणारा अँगल ह्या पोलसाठी आणि ह्या पोलसाठी दोन्ही पोलसाठी सारखा असणार आहे. म्हणजे ती एक अँगलची पेअर आपल्याला मिळते. सो देअरफॉर अँगल बिटवीन शॅडो अँड सनलाईट विल बी सेम फॉर बोथ पोल्स. आणि हा जो अँगल असतो यालाच आपण बोलतो अँगल ऑफ इलिव्हेशन. दॅट इज अँगल ऑफ इलिव्हेशन इज सेम. शॅडो आणि सनलाईटमध्ये असणारा अँगल म्हणजेच काय? हा अँगल आणि हा अँगल. सो हे जे दोन अँगल हे दोन अँगल इक्वल आहे. एक पेअर इथे मिळेल, ही एक पेअर मिळेल. सो ए टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे असं आपण दाखवू शकतो. देअरफॉर अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC आणि अँगल PRQ आणि अँगल ACB हे दोन अँगल सेम आहे. देअरफॉर बाय AA टेस्ट हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे. ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. करस्पॉन्डन्स चेक करू, PQR ABC. ओके, दोन ट्रायंगल सिमिलर आहे. दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणून त्यांचे जे साइड्स आहे साइड्स प्रोपोर्शनमध्ये असतील किंवा साइडचे रेशो इक्वल असतील. अँड देअरफॉर वी कॅन राईट PQ अपॉन AB. PQ अपॉन AB इज इक्वल टू QR अपॉन BC इज इक्वल टू PR अपॉन AC. हे तीन रेशो इक्वल असणार आहे. आता यामध्ये आपल्याकडे कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे किंवा कोणत्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे. PR ची व्हॅल्यू आहे 4, AC ची व्हॅल्यू आहे 8 आणि Q1 आणि QR ची व्हॅल्यू आहे 6. सो BC इज इक्वल टू X. तर आपण यांना रिलेट करू शकतो. देअरफॉर PQ अपॉन AB याची गरज नाही आपल्याला, या साईडची गरज नाही. तर आपण फक्त हा रेशो कन्सिडर करू किंवा ही इक्वॅलिटी कन्सिडर करूया. QR अपॉन BC इज इक्वल टू PR अपॉन AC. देअरफॉर 6 अपॉन X is equal to 4 upon 8. This implies x into 1 is equal to 6 into 2. X is equal to 12. X ची व्हॅल्यू 12 आली म्हणजेच काय, हा जो पोल आहे या पोलची शॅडोची लेंथ किती आली? 12 मीटर. देअरफॉर एंडला पण लिहू शकतो, देअरफॉर शॅडो ऑफ बिगर पोल विल बी 12 मीटर लॉंग. समजलं काय केलं आपण इथे प्रयत्न केला. आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिली होती? साईडचा रेशो दिलेला आहे, ही साईड आपल्याला विचारलेली आहे. मग इथे आपण चेक करायचं की दोन ट्रायंगल दिलेले आहे, शेप सारखा दिसतो, इथे आपण सिमिलरिटी यूज करू शकतो का? सिमिलरिटीसाठी काय काय कंडिशन आहे त्यावरून आपण कन्क्लूड केलं की आपल्याला ए टेस्ट यूज करावा लागणार आहे. एक अँगल तर आपल्याला मिळाला, दुसरे अँगल कोणता असणार आहे? मग इथे बघायचं की दोन पोल आहे, शॅडो बनलेले आहे, सनलाईटमुळे शॅडो बनते. सनलाईट तर प्रत्येक ठिकाणी सेम अँगललाच पडणार आहे, सेम अँगलला पडणार आहे म्हणजेच काय, अँगल ऑफ इलिव्हेशन सारखा असणार आहे. तो अँगल सारखा आहे, ती एक पेअर सारखी आहे. ऑलरेडी हा अँगल 90 डिग्री दिलेला आहे म्हणजे हे दोन ट्रायंगल ए टेस्टच्या अकॉर्डिंग सिमिलर असणार आहे. आणि त्यानंतर त्याचे जे साईड्स आहे ते प्रोपोर्शनमध्ये आहे म्हणजे 4 अपॉन 8 इज इक्वल टू 6 अपॉन एक्स. 4 अपॉन 8 इज इक्वल टू 6 अपॉन एक्स. याच यूज करून आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इन ट्रायंगल ABC AP परपेंडिक्युलर टू BC. एक ट्रायंगल आहे त्यामध्ये AP BCला परपेंडिक्युलर आहे, BQ परपेंडिक्युलर टू AC, BQ ACला परपेंडिक्युलर आहे, B', and A', म्हणजे काय, BPC एका लाईनमध्ये लिनियर आहे, AQC एका लाईनमध्ये आहे. देन प्रूव्ह दॅट ट्रायंगल CPA इज सिमिलर टू ट्रायंगल CQB. दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. ट्रायंगल कोणते दिलेले आहे? CPA
आणि CQB हे दोन ट्रँगल सिमिलर आहे हे दाखवायचं आहे. ॲज वेल ॲज आपल्याला अजून प्रूव्ह काय करायचं आहे, प्रूव्ह नाही करायचं, आपल्याला व्हॅल्यू फाईंड करायची ACची. प्रोव्हाइडेड AP 7 BQ is 8 BC is 12 देन फाईंड AC. 3 साईडची व्हॅल्यू दिलेली, 4th साईड आपल्याला फाईंड करायची आहे. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार, दोन ट्रँगल सिमिलर दाखवायचे आहे म्हणजे आपल्याला काहीतरी टेस्टचा इथे यूज करावं लागणार आहे. टेस्टचा यूज करायचा आहे तर टेस्ट कोणत्या कोणत्या आहे आपल्याकडे, एक तर AAA टेस्ट आहे किंवा AA टेस्ट आहे, त्यानंतर SAS टेस्ट आहे किंवा साईड टेस्ट आहे. या टेस्ट आपल्याला यूज करावं लागणार किंवा याचा यूज इथे करावं लागणार आहे. इन्फॉर्मेशन आपल्याला साईड्सची जर आपल्याला असं वाटतं की अच्छा साईड दिलेला आहे मग कदाचित ही किंवा ही टेस्ट आपल्याला यूज करता येईल. साईड्स 3 साईड तर दिलेलं नाही, ही टेस्ट नाही यूज करता येणार. साईड अँगल साईड यामध्ये जर बघितलं आपल्याकडे साईड्स 3 साईड दिलेला आहे, 4th साईड आपल्याला फाईंड करायची म्हणजे साईडमध्ये सुद्धा आपल्याला टोटल 4 साईड्स लागणार आहे. 2 ट्रँगल आहे, प्रत्येक ट्रँगलच्या 2 साईड, त्याच वेळेस SS क्रायटेरिया सॅटिस्फाय होणार आहे म्हणजे हे सुद्धा पॉसिबल नाही कारण एक साईड मिसिंग आहे म्हणजे आपल्याला याचा यूज करावा लागणार आहे. मग इथे आपल्याला अँगल आयडेंटिफाय करावं लागणार आहे, कोणते 2 अँगल इथे आपण घेऊ शकतो. तर ऑब्वियस आहे जर एक जनरली कसं असतं एक ट्रँगल असेल त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर दिलेलं असेल ना तर तिथे A टेस्टच यूज होते कारण एक अँगल 90 डिग्री आपल्याला ऑलरेडी मिळतो प्लस एक अँगल कॉमन असतो. एकाच ट्रँगलमधले 2 ट्रँगल आहेत त्यामुळे एक कोणता तरी अँगल कॉमन दिलेला असतो म्हणजे तिथे A टेस्ट आपण यूज करू शकतो. इथे कोणते 2 ट्रँगल आपण कन्सिडर करतोय, ट्रँगल CQB आणि ट्रँगल CPA. यामध्ये हे 2 अँगल 90 डिग्री आहे, एक पेअर तर मिळाली. या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं CPA आणि CQB, C आणि C कॉमन आहे बरोबर. या दोन्ही ट्रँगलमध्ये C कॉमन आहे म्हणजेच काय C आपण कॉमन अँगल म्हणून घेऊ शकतो. आपल्याला अशा 2 पेअर मिळतात म्हणून A टेस्टच्या अकॉर्डिंग हे 2 ट्रँगल सिमिलर असणार आहे. सिमिलर ट्रँगल्स आहे म्हणजे साईड्स प्रोपोर्शनमध्ये असेल त्याचा यूज करून आपण ACची व्हॅल्यू फाईंड करू शकतो. ओके, सो सोल्युशन in triangle CPA and triangle CQB. एवढं लक्षात घ्या की ज्या वेळेस एका मोठ्या ट्रँगलमध्ये 2 ट्रँगल असतात परपेंडिक्युलर वगैरे दिलं असतं तेव्हा जनरली A टेस्ट लागतेच कारण 90 डिग्री एक अँगल मिळतो आणि एक अँगल कॉमन त्या सेम ट्रँगलमध्ये कोणता तरी कॉमन अँगल मिळून जातो. सो इन ट्रँगल CPA अँड ट्रँगल CQB अँगल CPA P अँगल आणि हा अँगल कोणता आहे Q. Angle CQB. Each angle is 90. किंवा इथे आपण लिहू शकतो AP परपेंडिक्युलर टू BC अँड BQ परपेंडिक्युलर टू AC. त्याच पद्धतीने कॉमन अँगल आपण घेऊ शकतो ACB, ACP आणि अँगल BCQ. ओके, CC. ठीक आहे, इथे आपण लिहिणार कॉमन अँगल and therefore by AA test these 2 triangles are similar. CP आणि CQB सिमिलर आहे. ट्रँगल सिमिलर आहे म्हणजेच काय, याच्यावरून आपण काय रेशो साईड्स बद्दल आपण काय लिहू शकतो, ट्रँगल सिमिलर आहे म्हणजे साईड्स प्रोपोर्शनमध्ये आहे. याचा अर्थ काय आपण असं लिहू शकतो therefore CP upon CQ is equal to PA or AP upon QB is equal to CA upon CB. Sides are in proportion. ओके, आता यामध्ये आपण बघूया आपल्याला काय व्हॅल्यू APची व्हॅल्यू दिलेली आहे, QBची दिलेली आहे, BCची व्हॅल्यू दिलेली आहे, CAची व्हॅल्यू दिलेली आहे. फाईंड करायची म्हणजे आपण हा रेशो ही इक्वॅलिटी कन्सिडर करूया. देअरफॉर AP अपॉन QB, PA म्हणजेच काय AP अपॉन QB इज इक्वल टू AC अपॉन BC. ठीक आहे, AC अपॉन BC अँड हेज 7 अपॉन 8 इज इक्वल टू QB इज 8. येस, AP 7 BQ और QB इथे सुद्धा आपण BQच लिहूया जशी इन्फॉर्मेशन दिली त्या फॉर्ममध्ये. BQ QB दोघांचा अर्थ सारखाच आहे, AP अपॉन BQ. सो AP इज 7 BQ इज 8 इज इक्वल टू ACची व्हॅल्यू फाईंड करायची आहे आणि BCची व्हॅल्यू दिलेली आहे 12. देअरफॉर 7 into 12 is equal to 8 into AC and hence AC is equal to 7 into 12 upon 8. 21 upon 2 is equal to AC and hence AC is equal to 10.5. 10.5 unit. So अशा पद्धतीने AC ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. क्वेश्चन नंबर 5.
इन ट्रॅपेझियम PQRS साईड PQ पॅरलल टू साईड SR. एक ट्रॅपेझियम दिलेला आहे PQRS, त्यामध्ये दोन साईड पॅरलल आहे PQ आणि SR. AR इक्वल टू 5AP, AS इक्वल टू 5AQ, देन प्रूव्ह दॅट SR इक्वल टू 5PQ. तर आपल्याला हे रिलेशन प्रूव्ह करायचं आहे युझिंग दिस टू रिलेशन. इथे जर तुम्ही बघितलं प्रत्येक ठिकाणी AR इक्वल टू 5AP, AS इक्वल टू 5Q म्हणजे रेशो 1:5 किंवा 5:1 आहे. तोच रेशो आपल्याला इथे प्रूव्ह करायचं म्हणजे आपल्याला इथे सिमिलरिटीचं यूज करावं लागणार आहे. सिमिलरिटीचं यूज करावं लागणार आहे म्हणजे हे जे आपल्याला व्हॅल्यूज किंवा ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ह्या साईड्स असणारे ट्रँगल आपल्याला आयडेंटिफाय करायचे. हे दोन ट्रँगल कोणत्या तरी क्रायटेरियाचा यूज करून आपल्याला सिमिलर दाखवायचे आणि त्यानंतर आपण त्या सिमिलर ट्रँगलच्या साईड्स प्रोपोर्शनमध्ये असतात ह्या प्रॉपर्टीचा यूज करून हे रिलेशन दाखवू शकतो. ओके, सो बघूया काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आपण परत एकदा इथे फिगर ड्रॉ करू. एक ट्रॅपेझियम आहे, या दोन साईड पॅरलल आहे PQ आणि SR. त्यानंतर डायगोनल जॉईन केलेले आहे, हे डायगोनल एकमेकांना A या पॉईंटला इंटरसेक्ट करत आहे. ही इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. नाव PQ पॅरलल टू SR आणि त्यानंतर व्हॅल्यूज काय काय दिलं बघा. AR इक्वल टू 5AP, AR ही साईड दिलेली आहे इज इक्वल टू 5AP, ह्या दोन साईड दिलेल्या आहे. त्यानंतर AR आणि AP ही आणि ही साईड दिलेली आहे. AS आणि AQ, AS आणि AQ ही साईड दिलेली आहे. आपल्याला रिलेशन प्रूव्ह करायचं आहे SR आणि PQ मधला. तर याच्यावरून आपल्याला लगेच समजतं आपल्याला ट्रँगल कोणता यूज करायचा आहे. असा ट्रँगल की ज्याच्या तिन्ही साईड ह्या असणार आहे, म्हणजे हा एक ट्रँगल आणि हा एक ट्रँगल, बरोबर. सो आपल्याला थोडक्यात काय ट्रँगल यूज करायचे आहे किंवा कोणते दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. हा एक ट्रँगल आणि हा एक ट्रँगल, हे दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. त्या व्यतिरिक्त आपल्याला या दोन लाईन पॅरलल दाखवलेलं आहे. पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल यामुळे फॉर्म होणारे बरेचसे अँगल इक्वल असतात, तर त्या प्रॉपर्टीचा यूज इथे आपण करू शकतो. सो PQ पॅरलल टू SR आहे, या दोन लाईन जर मी कन्सिडर केलं आणि सपोज QAC ट्रान्सव्हर्सल जर मी कन्सिडर केली, ठीक आहे. आपल्याला माहिती दोन पॅरलल लाईन असतील आणि ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर त्या केसमध्ये हे जे दोन अँगल असतात हे दोन अँगल नेहमी इक्वल असतात, बरोबर. अथवा अल्टरनेट अँगल इक्वल असतात. या केसमध्ये अल्टरनेट अँगल कोणते असणार आहे, हे दोन. या पॅरलल लाईन ही जर ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल इक्वल असणार आहे. दिस अँड दिस हे दोन अँगल इक्वल असणार आहे म्हणजेच काय, हे जे दोन ट्रँगल आहेत त्यामधला अँगल Q आणि अँगल S हे दोन अँगल इक्वल असणार आहे. ऑलरेडी हे जे इथे जर तुम्ही बघितलं दोन लाईन असे इंटरसेक्ट करताय त्यामुळे हे असणार आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. हा अँगल आणि हा अँगल हे अँगलसुद्धा इक्वल असणार आहे. दोन अँगलची पेअर आपल्याला मिळाली. दोन अँगलची पेअर मिळाली म्हणजे A टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे. इवन तुम्ही ही ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली, तुम्ही ही ट्रान्सव्हर्सल सुद्धा कन्सिडर करू शकता म्हणजे अशा दोन पॅरलल लाईन आणि त्यानंतर ही ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे हे दोन अँगल इक्वल असणार आहे. हे झाले अल्टरनेट अँगल, हे दोन अँगल इक्वल असणार आहे. तर तुम्ही यामध्ये A टेस्टसुद्धा यूज करू शकता किंवा ट्रिपल A टेस्टसुद्धा इथे दाखवू शकता. तीन अँगलसुद्धा आपल्याला मिळतात. हा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, त्यानंतर हा अँगल इक्वल आहे आणि हा अँगल इक्वल आहे. ट्रिपल A टेस्ट दाखवा किंवा A टेस्ट दाखवा. A टेस्टमध्ये तुम्ही ह्या अँगलची पेअर दाखवा किंवा ह्या अँगलची पेअर दाखवा तरी चालणार आहे. मग त्या A टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रँगल सिमिलर आहे. दोन ट्रँगल सिमिलर आहे म्हणून साईड प्रोपोर्शनमध्ये असणार आहे आणि त्यानंतर आपण SR इक्वल टू 5PQ हे प्रूव्ह करू शकतो. समजलं सोल्युशन. सो PQ पॅरलल टू SR इफ QS is transversal, then पॅरलल लाईन त्याची ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे हे जे दोन अँगल हे दोन अँगल इक्वल आहे. देन अँगल AQP, अँगल AQP हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे म्हणजेच अँगल ASR AQP ASR, S आणि Q मध्ये आलं पाहिजे, दोन्ही अँगल इक्वल आहे. सो याला आपण देणार ऑल्टरनेट अँगल. याच पद्धतीने तुम्ही असं लिहू शकता इफ PR इज ट्रान्सव्हर्सल, तर हे जे दोन अँगल आहे हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल इक्वल असणार आहे. ही कंडिशन सुद्धा घेऊ शकता. सो ही एक कंडिशन मिळाली. त्यानंतर अँगल PAQ, अँगल PAQ आणि हा अँगल, ह्या ट्रँगलसाठी हा अँगल हे दोन्ही अँगल इक्वल असणार आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. सो हा अँगल कोणता असणार आहे, मिडलला पाहिजे आपल्याला A PAQ. सो RAS घेऊ आपण, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, vertically opposite angles, and therefore by AA टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रँगल सिमिलर आहे. कोणते दोन ट्रँगल, ट्रँगल AQP इज सिमिलर टू ट्रँगल ASR.
क्यू पी अँड ए एस आर. ठीक आहे, हे दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे. आपण इथे आपल्याला इथे करस्पॉन्डन्स फॉलो करायचं आहे. म्हणजे तुम्ही इथे ट्रँगल असंही घेऊ शकता, पी ए क्यू, पी ए क्यू आणि आर ए एस असा सिक्वेन्स घेतला तरी चालणार. फक्त करस्पॉन्डन्स आपल्याला फॉलो करायचं आहे. अँड देअरफॉर दोन ट्रँगल सिमिलर आहे म्हणजे त्याच्या साईड्स रेशो, त्याच्या साईडचे रेशो इक्वल असणार आहे. ए क्यू अपॉन ए एस इज इक्वल टू क्यू पी अपॉन एस आर इज इक्वल टू ए पी अपॉन ए आर. ए क्यू अपॉन ए एस, क्यू पी अपॉन एस आर आणि ए पी अपॉन ए आर. ओके, आता काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. गिवन ए आर इज इक्वल टू 5AP अँड देअरफॉर जर रेशोच्या फॉर्ममध्ये मी लिहिलं ए आर अपॉन ए पी इज इक्वल टू 5. ओके, ए आर अपॉन ए पी इज इक्वल टू 5. त्यानंतर ए एस इज इक्वल टू 5AQ. देअरफॉर ए एस अपॉन ए क्यू इज इक्वल टू 5 अँड देअरफॉर याला आपण बोलूया 1 फ्रॉम 1. यामध्ये आपण ह्या व्हॅल्यूज पुट करूया. ए क्यू अपॉन ए एस, ए क्यू अपॉन एस, ए एस अपॉन ए क्यू 5 आहे, तर ए क्यू अपॉन एस काय असणार आहे 1/5 इज इक्वल टू क्यू पी अपॉन एस आर. क्यू पी अपॉन एस आरचे आपल्याला रिलेशन फाईंड करायचं आहे. सो दॅट इज इक्वल टू ए पी अपॉन ए आर. ए पी अपॉन ए आर म्हणजेच याचा रिव्हर्स 1/5. सो थोडक्यात काय, क्यू पी अपॉन एस आर हा रेशो येतो आहे 1/5 अँड दिस इम्प्लाइज 5 इंटू क्यू पी इज इक्वल टू 1 इंटू एस आर अँड देअरफॉर 5 क्यू पी म्हणजेच पी क्यू that is equal to SR 1 into SR and hence SR is equal to 5 QP proved. Next question, question number 6. In trapezium ABCD figure 1.60 एक trapezium दिलेला आहे. साइड AB parallel to side DC, दोन साइड पॅरलल आहे. डायगोनल ACBD इंटरसेक्ट इन पॉईंट O. या दोन डायगोनल आहेत, एकमेकांना O या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. देन AB इज 20, DC इज 6, OB इज 15. देन फाइंड OD. तर आपल्याला 3 साईड दिलेला आहे, त्याच्यावर 4th साईड फाईंड करायची. अगदी जो आता आपण 5th क्वेश्चन सॉल्व केला सिमिलर क्वेश्चन आहे, सेम टाईपचं सोल्युशन इथे असणार आहे. तो सुद्धा ट्रॅपेझियमचं केस होते, ही सुद्धा ट्रॅपेझियमचे केस आहे. पॅरलल लाईन दिलेला आहे, त्यानंतर साईड्स आपल्याला फाईंड करायचे आहे. सो फर्स्ट टास्क काय असणार आहे की आपल्याला आयडेंटिफाय करायचं की आपल्याला कोणते दोन ट्रँगल कन्सिडर करावे लागणार आहे आणि त्यानंतर हे दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर दाखवावे लागणार आहे. सो आपण काय करूया, ही फिगर परत एकदा इकडे ड्रॉ करू. एक ट्रॅपेझियम डायगोनल इंटरसेक्ट करत आहे पॉईंट O मध्ये B A D C. okay, AB parallel to CD, diagonal AC BD intersect in point O. AB is 20, then DC is 6, OB 15 आणि फाइंड करायचं OD. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर आता बघा इथे अँगल आपल्याला ट्रँगल कोणते कन्सिडर करावं लागणार आहे. ही साईड दिलेली आहे, ही साईड दिलेली आहे, ही साईड दिलेली आहे, ही साईड फाइंड करायची. म्हणजे आपल्याला थोडक्यात हा ट्रँगल आणि हा ट्रँगल कन्सिडर करावं लागणार आहे. हे दोन ट्रँगल म्हणजेच काय OBA आणि ODC हे दोन ट्रँगल आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे. OBA अँड ODC ट्रँगल आयडेंटिफाय केले. आता पुढे आपल्याला बघायचं की हे दोन ट्रँगल आपण कसे सिमिलर दाखवू शकतो. लास्ट एक्झाम्पल प्रमाणे इथे सुद्धा या दोन ट्रँगलमध्ये हा इथला जो अँगल कन्सिडर केला हे असणारे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. ही एक पेअर आपल्याला माहिती की ज्यावेळेस दोन लाईन इंटरसेक्ट करतात त्यावेळेस हे जे अँगल्स असतात व्हर्टिकली ऑपोजिट अँगल इक्वल असतात. त्या लॉजिकने हे दोन अँगल इक्वल असणार आहे. सो ए टेस्टच्या अकॉर्डिंग एक अँगल तर आपल्याला मिळाला. अजून एक अँगल फाइंड करायचा आहे. ट्रॅपेझियम आहे त्यामुळे ह्या दोन साईड पॅरलल आहे, दोन पॅरलल साईड आणि एक ट्रान्सव्हर्सल किंवा ह्या दोन पॅरलल साईड ही एक ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे फॉर्म झालेला अल्टरनेट अँगल इक्वल असतं. अल्टरनेट अँगल म्हणजे झेडच्या शेपमध्ये जे अँगल असतात ते. सो हा अँगल इक्वल असणार आहे किंवा हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे. तुम्ही दोन्ही अँगल दाखवा किंवा कोणता एक अँगल दाखवा. दोन्ही अँगल दाखवता ते दोन अँगल हा एक व्हर्टिकली ऑपोजिट अँगल अशा तीन पेअर म्हणजे ए टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन अँगल सिमिलर असणार आहे. जर तुम्ही कोणती तरी एकच पेअर यामध्ये घेताय तर ही पेअर आणि ऑपोजिट अँगलची पेअर, तर ए टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन अँगल सिमिलर असणार आहे. सो ते दोन अँगल सिमिलर दाखवा. त्यानंतर साईड्स प्रोपोर्शनमध्ये असतात, रेशोज इक्वल असतात, त्याचा यूज करून आपल्याला ही साईड ओडी मिळणार आहे. सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला एक्झॅक्टली लास्ट क्वेश्चन जसं सॉल्व्ह केला तसं सॉल्व्ह करायचं आहे. सो सोल्युशन AB, side AB parallel to side DC and अपन ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करू AC. AC is ट्रान्सव्हर्सल. ह्या अशा पॅरलल लाईन आणि ही अशी ट्रान्सव्हर्सल.
त्यामुळे हे जे अँगल फॉर्म होत आहे हे अँगल इक्वल असणार आहे, याला आपण बोलतो ऑल्टरनेट अँगल. सो या लॉजिकने दोन पॅरलल लाईन आणि त्यानंतर AC जर मी ट्रान्सव्हर्सल घेतली तर हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल इक्वल असणार आहे. देअरफॉर अँगल आता आपण ह्या ट्रँगलसाठी कन्सिडर करू अँगल OAB आणि ह्या ट्रँगलसाठी असणार आहे अँगल OCD. बरोबर, हे दोन अँगल इक्वल असणार आहे. रिझन ऑल्टरनेट अँगल. त्यानंतर या दोन ट्रँगलसाठी वर्टिकली ऑपोजिट अँगल आहे हा. सो अँगल AOB आणि अँगल COD हे दोन अँगल सुद्धा इक्वल असणार आहे. दोन अँगल इक्वल आहे, देअरफॉर बाय AA टेस्ट हे दोन ट्रँगल सिमिलर असणार आहे. कोणते ट्रँगल सिमिलर असणार आहे? ट्रँगल आपण घेऊया OBA आणि ODC. करस्पॉन्डन्स आपण फॉलो करतो. OBA ODC, OBA आणि ODC करस्पॉन्डन्स आपण फॉलो केलेला आहे. सो दोन ट्रँगल तर सिमिलर आले, आपल्याला फाइंड करायचे आहे साइड्स. त्यामुळे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल म्हणून आपण लिहू शकतो. या ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय काय असणार आहे? OB अपॉन OD इज इक्वल टू BA अपॉन DC. या साइड मी या सिक्वेन्सवरूनच लिहिते. OB अपॉन OD, BA अपॉन DC इज इक्वल टू OA अपॉन OC. ठीक आहे. आता इथे BA लिहा, AB लिहा, काही फरक पडणार नाही. हे आपल्याला एक रिलेशन मिळालं. आता आपल्याला काय काय व्हॅल्यू दिलेली आहे? AB ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यानंतर DC ची व्हॅल्यू दिलेली आहे, OB ची व्हॅल्यू दिलेली आहे, OD ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे आपल्याला हा ही इक्वॅलिटी कन्सिडर करायची आहे. दॅट इज OB अपॉन OD इज इक्वल टू BA ला AB लिहिते मी आणि DC ला ॲज इट इज. ओके, यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. OB इज 50, OD ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. AB दिलेला आहे 20, DC आहे 6. OD इंटू 20 इज इक्वल टू 15 इंटू 6. हेन्स OD इज इक्वल टू 15 इंटू 6 अपॉन 20. सो 90 अपॉन 20 किंवा इथे सिम्प्लिफिकेशन तुम्ही करू शकता. 90 अपॉन 20, 9 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 4.5. सो OD ची व्हॅल्यू किती आली? 4.5 युनिट्स. क्वेश्चन नंबर 7. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. एक पॅरलोग्राम दिलेला आहे ABCD. पॅरलोग्राम दिला आहे तर आपल्याला लगेच समजलं पाहिजे की पॅरलोग्रामची बेसिक प्रॉपर्टी काय असते? ऑपोजिट साईडने मी पॅरलल असतं. म्हणजे AB आणि CD पॅरलल असणार आहे, AD आणि BC ही पेअर पॅरलल असणार आहे. पॉईंट E इज ऑन साईड BC. BC या साईडवरती एक पॉईंट आहे, दॅट पॉईंट इज E. लाईन DE, सपोज D आणि E पॉईंट आपण जॉईन केले तर ही जी लाईन DE आहे इंटरसेक्ट्स रे AB इन पॉईंट T. सपोज AB रे आपण ड्रॉ केला तर हा AB रे आणि ही लाईन हे दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे ॲट पॉईंट T. ओके, प्रूव्ह दॅट. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? D इंटू B इज इक्वल टू C इंटू T. DE, BC आणि T या साईड्स दिलेल्या आहे, यांचा प्रॉडक्ट आपल्याला इक्वल दाखवायचं आहे. या टाईपचा क्वेश्चन आपण अजून सॉल्व्ह नाही केला की ज्यामध्ये आपण असा प्रॉडक्ट इक्वल दाखवलेला आहे. मग हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार? कारण इथे जर तुम्ही बघितलं इथे एक पॅरलोग्राम दिसतोय, हे दोन ट्रँगल दिसत आहे, हा एक मोठा ट्रँगल दिसतोय. मग नेमकं कोणत्या साईड्स घ्यायच्या किंवा कोणतं रिलेशन काय वापरायचं ते आपल्याला डिसाईड करावं लागणार आहे. त्यासाठी बघायचं आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे. प्रूव्ह करायचं आहे D, B, C आणि T. आता हे जे आहे हे D, B, C, T ह्या सगळ्या काही ते साईड्स असणार आहे. या साईड्स कसल्या साईड्स आहेत ते सगळ्यात आधी डायग्रामचा यूज करून चेक करायचं आहे. DE, BE, DE आणि त्यानंतर BE. ठीक आहे, या दोन साईड आहे CE आणि TE. डायग्रामवरून जर आपण साईड्स चेक केल्या, साईडवरून क्लिअरली विजिबल आहे की आपल्याला या केसमध्ये कन्सिडर करावं लागणार आहे दोन ट्रँगल. हा एक ट्रँगल आणि हा एक ट्रँगल. कारण या ज्या साईड्स आहे या साईड्स या दोन ट्रँगलच्या साईड्स दिलेल्या आहेत. तर आपल्याला हे दोन ट्रँगल कन्सिडर करावं लागणार आहे. बट या दोन ट्रँगलचा यूज करून आपण हे रिलेशन कसं प्रूव्ह करणार? आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ते एकदा केअरफुली बघा. वी हॅव टू प्रूव्ह DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. ठीक आहे, आता हे ज्या टर्म्स आहे ह्या टर्म्स मी सपोज रिअरेंज केल्या म्हणजेच DE ॲज इट इज लिहिला DE आणि त्यानंतर DEच्या इथे मी लिहिला TE. त्यानंतर राईट साईडला CE हा BE इकडे पाठवला मी. सो हे आणि हे दोन्ही एक्सप्रेशन किंवा हे दोन्ही इक्वेशन सारखे आहे कारण
DE इंटू BE इज इक्वल टू C इंटू T. तेच इथे आपण लिहिलेलं आहे. त्याला फक्त आपण रिअरेंज केलं. आपण रिअरेंज का केलं? आपण हे एका फॅमिलियर फॉर्ममध्ये याला आणलं, कारण आपल्याला रेशोच्या फॉर्म, ज्यावेळेस साईड्स रेशोच्या फॉर्ममध्ये असतात त्याचा अभ्यास आपण केलेला, म्हणून आपण काय केलं, ह्या प्रॉडक्टला फक्त थोडं फॅमिलियर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता ह्या साईड्स बघा काय आहे, DE आणि TE, DE, TE, CE आणि BE. आता ह्या जर बघितलं, ह्या दोन ट्रँगलच्या साईडचा रेशो आहे. ओके, हे काय, दोन ट्रँगलच्या साईडचा रेशो आहे. हा रेशो इक्वल आहे. याचा अर्थ काय, दोन ट्रँगलच्या साईड प्रोपोर्शनमध्ये आहे. दोन ट्रँगलच्या साईड प्रोपोर्शनमध्ये केव्हा असतं, ज्यावेळेस ते दोन ट्रँगल सिमिलर असतात. दोन ट्रँगल सिमिलर असतात त्यावेळेस साईड्स प्रोपोर्शनमध्ये असतात किंवा रेशोज इक्वल असतात. म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी काय प्रूव्ह करायचं आहे, हे जे दोन ट्रँगल आहे हे दोन ट्रँगल सिमिलर आहे. दोन ट्रँगल सिमिलर आहे म्हणजे आपल्याला इथे काहीतरी टेस्ट यूज करावं लागणार आहे. ते प्रूव्ह करण्यासाठी कोणत्या कोणत्या टेस्ट आपल्याला माहिती आहे, AAA और A टेस्ट माहीत आहे, SSS टेस्ट माहीत आहे, SAS टेस्ट माहीत आहे. यामध्ये दोन साईडचा रेशो इक्वल दाखवायचा आहे. त्यामुळे हे आणि हे ह्या दोन टेस्ट तर चालणार नाही आहे. आपल्याला AAA और A या दोन्हीपैकी एक टेस्ट इथे यूज करावे लागणार आहे. आणि जनरली जेव्हा केव्हा असे काही डायग्राम असतात ना की ज्याच्यामध्ये पॅरलोग्राम दिलेला असतो किंवा पॅरलल लाईन दिलेल्या असतात किंवा अशा दोन लाईन असतात त्या एकमेकांना क्रॉस करतात किंवा दोन लाईन एकमेकांना एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. जसं या ठिकाणी बघा, ही एक लाईन इथे इंटरसेक्ट करतात. त्यामुळे इथे काय होणार आहे, हे जे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे हे अँगल इक्वल असणार आहे. अशा केसमध्ये आपण नेहमी या टेस्टचा यूज करतो, कारण त्या केसमध्ये आपल्याला अँगल इझिली मिळतात. या दोन लाईन, हे दोन ट्रँगल आहे, या दोन ट्रँगलच्या जरी आपण साईड्स कन्सिडर केल्या, ह्या दोन लाईन एकमेकांना इथे ह्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल इक्वल असणार आहे. त्याच पद्धतीने पॅरलोग्राम दिलेला आहे, ही साईड आणि ही साईड पॅरलल आहे, दोन साईड पॅरलल आहे. सपोज मी एक अशी ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली. आपल्याला माहिती आहे पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म होणाऱ्या अँगलच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीचा अभ्यास आपण केलेला आहे. तर त्यामध्ये एक प्रॉपर्टी असते ऑल्टरनेट अँगल. सपोज दोन लाईन आहे, हे एक ट्रान्सव्हर्सल आहे, तर हे जे अल्टरनेट अँगल फॉर्म होते हे अल्टरनेट अँगल सुद्धा इक्वल व्हॅल्यूचे असतात. यावरून आपल्याला एक अँगल इथे मिळू शकतो. सो जनरली हे लक्षात घ्या की जेव्हा केव्हा अशा दोन लाईन एकमेकांना क्रॉस करताय, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल इथे आपल्याला मिळणार किंवा दोन पॅरलल लाईन आहे, तिथे चेक करायचं आपण ट्रान्सव्हर्सल फाइंड करू शकतो. काय ट्रान्सव्हर्सल असेल त्या केसमध्ये हे ऑल्टरनेट अँगल इक्वल असणार आहे. तर अशा केसेसमध्ये नेहमी आपल्याला A टेस्टचा यूज करायचा असतो. ठीक आहे, AA टेस्ट ऑफ सिमिलरिटीचा यूज करायचा असतो. या केसमध्ये सुद्धा आपण त्याच टेस्टचा यूज करणार आहोत. एक अँगल तर क्लिअरली विजिबल आहे, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, ही एक पेअर आपल्याला मिळते. सेकंड पेअर आपण फाइंड करणार ह्या दोन पॅरलल लाईन किंवा ह्या दोन पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सलचा यूज करून. ओके, समजला क्वेश्चन आपल्याला कसा सॉल्व्ह करायचा आहे. आणि त्यानंतर दोन ट्रँगल सिमिलर आपण दाखवू आणि मग त्या ट्रँगलचे जे साईड्स आहेत त्यांचा रेशो इक्वल असतो अकॉर्डिंग टू सिमिलॅरिटी टेस्ट, तो आपण रेशो इक्वल दाखवू शकतो. ओके, सो सोल्युशन. सगळ्यात आधी आपण जे अँगल्स डिस्कस केले ते अँगल्स इक्वल दाखवूया. हियर अँगल DEC, अँगल DEC आणि अँगल TEB हे दोन अँगल इक्वल आहे. रिझन ऑपोजिट अँगल. त्यानंतर अजून एक पेअर आपल्याला लागणार आहे अँगलची, त्यासाठी आपण पॅरलल लाईनचा यूज करणार आहोत. AB आणि CD पॅरलल आहे. AB इज पॅरलल टू CD, ABCD इज अ पॅरलोग्राम. ठीक आहे, AB आणि CD पॅरलल आहे. AB पुढे एक्सटेंड केला तर त्याच लाईनवरती पॉईंट T आहे, त्यामुळे आपण AB ऐवजी AT मेन्शन करू शकतो. दॅट इज AT इज पॅरलल टू CD. AT CD ला पॅरलल आहे आणि ही जर मी ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली, TD इज ट्रान्सव्हर्सल. इथे रिझन आपण काय देणार, A-B-T. त्यामुळे आपण AB ला 80 ने रिप्लेस केलं. ही साईड आणि ही साईड पॅरलल आहे, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. अशा दोन पॅरलल साईड आहे, ही अशी ट्रान्सव्हर्सल आहे. त्यामुळे ऑल्टरनेट अँगल कोणते फॉर्म होणार आहे, हा अँगल आणि हा अँगल. झेडच्या फॉर्ममध्ये जे अँगल दिसतात ते हा अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगल इक्वल असणार आहे. आता हे दोन अँगल म्हणजे कोणता अँगल, हा एक अँगल असणार आहे आणि त्यानंतर हा एक अँगल असणार आहे. हे दोन अँगल इक्वल असणार आहे. ओके, सो देअरफॉर अँगल TDC, अँगल TDC आणि दुसरा अँगल असणार अँगल ATD. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे. यामध्ये आपण रिझन देणार ऑल्टरनेट अँगल. ओके, सो आता आपण ट्रँगल कन्सिडर करू. इन ट्रँगल, हे दोन ट्रँगल, ट्रँगल DEC अँड ट्रँगल DEC, ट्रँगल TEB.
1 2. From 1 angle DEC is congruent to angle DEB. From 2 angle TDC आणि ATD. आता हा बघा इथे TDC, तर ही जी TD लाईन आहे त्याच्यावरतीच पॉईंट E लाई करतोय, त्यामुळे या T ला मी E ने रिप्लेस करू शकते. सो अँगल TDC म्हणजेच काय, अँगल EDC मी लिहू शकते. दॅट इज अँगल EDC. कारण बघा डी अँगल तर इथे तसंच राहतो, फक्त मी काय करते T ला E ने रिप्लेस करते, कारण हे एका लाईनवर लाई करतात. अँगल असा आहे, त्यामुळे हा पॉईंट इथे असेल, इथे असेल, इथे असेल, कुठे जरी असेल तरी ह्या अँगलची व्हॅल्यू तर तेवढीच असणार आहे. त्यामुळे टीला फक्त मी काय केलं, ईनी रिप्लेस केलं. त्याच पद्धतीने या साईडला ATD ATD याला मी रिप्लेस करणार BTE नी, BTE. ठीक आहे, दिस इज 2. इथे रिझन देऊ आपण. TED हे एका लाईनवर लाई करत आहे किंवा लिनियर आहे TED, आणि त्यानंतर ABT okay, and from 2 EDC is congruent to EDC ETB और BTE. ठीक है, that is EDC is congruent to angle ETB. सारखंच आहे दोघांचा अर्थ, कारण मिडल व्हॅल्यू चेंज नको व्हायला, तर TI लेटर Tच राहिलेला आहे. अँड देअरफॉर बाय AA सिमिलॅरिटी हे दोन ट्रँगल सिमिलर आहे. कोणते दोन ट्रँगल? ट्रँगल DEC इज सिमिलर टू ट्रँगल TEB. ट्रँगल सिमिलर दाखवले, त्यामुळे त्याचे साईड जे आहे साईड्स प्रोपोर्शनमध्ये असणार किंवा त्याचा रेशो इक्वल असणार आहे. अँड देअरफॉर वी कॅन राईट DE upon TE is equal to EC upon EB is equal to DC upon TB. Corresponding sides of similar triangle. Okay, corresponding sides of similar triangle. यामध्ये आपल्याला काय काय हवे, आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज लागणार आहे, and that is DE upon TE is equal to CE upon BE. EC म्हणजे CE, EB म्हणजेच काय BE, and hence DE into BE is equal to CE into T. DE into B is equal to C into T, hence proved. तर अशा पद्धतीने आपण अशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. सो इम्पॉर्टंट काय, नेहमी चेक करा आपल्याला कोणते दोन ट्रँगल कन्सिडर करायचे. दोन ट्रँगल कन्सिडर केल्यानंतर ते दोन ट्रँगल कोणत्या वेनी आपल्याला किंवा कोणत्या टेस्टच्या अकॉर्डिंग आपल्याला सिमिलर दाखवायचे आहे. सिमिलर दाखवताना ज्यावेळेस एकाच ट्रँगलमध्ये दोन ट्रँगल असतात, किंवा इथे जसा पॅलोग्राम आहे, एका पॅलोग्राममुळे असे दोन ट्रँगल फॉर्म झालेले आहे, किंवा दोन पॅरलल लाईन दिलेल्या असतात, किंवा दोन लाईन अशा एकमेकांना इंटरसेक्ट करतात, ह्या केसमध्ये आपल्याला अँगलचे पेअर फाइंड करणं इझी असणार आहे. त्या केसमध्ये ट्रँगलची सिमिलरिटी जनरली आपण AA टेस्टचा यूज करून दाखवत असतो. सो नेहमी आयडेंटिफाय करा की आपण अँगल कसे फाइंड करू शकतो. ट्रँगल सिमिलर दाखवा आणि त्यानंतर त्याच्या साईडचा रेशोच्या अकॉर्डिंग आपल्याला रिलेशन इथे लिहायचं असतं. क्वेश्चन नंबर 8. इन द फिगर एक फिगर दिलेलं आहे. सेगमेंट AC आणि सेगमेंट BD इंटरसेक्ट इच अदर इन पॉईंट P. सेगमेंट AC आणि सेगमेंट BD, AC ही सेगमेंट आहे आणि BD ही सेगमेंट आहे. हे दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करतात ॲट पॉईंट P. हा पॉईंट P दिलेला आहे, AC आणि BD. ओके, अँड AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. रेशो सुद्धा दिलेला आहे, AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. प्रूव्ह दॅट ट्रँगल ABP इज सिमिलर टू ट्रँगल CDP. अगदी सिम्पल क्वेश्चन आहे. ट्रँगल इथे फॉर्म होत आहे, तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ट्रँगल ABP आणि ट्रँगल CDP हे दोन ट्रँगल सिमिलर आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं आपल्याला काय काय कंडिशन दिलेली आहे. आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे, AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. म्हणजे आपल्याला साईड्सचे जे रेशो आहे ते रेशो इक्वल दिलेले आहे. त्यानंतर दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा केव्हा अशी सिच्युएशन तुम्हाला दिसेल त्यावेळेस आपण अँगल इझिली फाइंड करू शकतो. ऑपोजिट अँगल, या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे, हे दोन ट्रँगल आपण कन्सिडर करतो, त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल इक्वल असणार आहे, कारण हे दोन अँगल वर्टिकली ऑपोजिट अँगल असतात. सो एक अँगल तर मला मिळाला. त्यानंतर कंडिशन दिलेले साईडचा रेशो इक्वल आहे, म्हणजेच काय S आणि S.
आता हे जर साईड्स बघितलं, साईड्स कोणत्या आहे, ए पी आहे, ए पी सी पी, त्यानंतर बी पी आणि डी पी या साईड्स आहे. आणि ह्या दोन साईडमध्ये इन्क्लूड होणाराच अँगल इथे दिलेला आहे. दोन साईड आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड होणारा अँगल दिलेला आहे, म्हणजे आपल्याला एसी टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रँगल सिमिलर दाखवायचे आहे. क्लिअर झालं क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. सो सोल्युशन नेहमी आता इथे साईड्स दिलेला आहे, अँगलसुद्धा आपल्याला मिळालं, बट नेहमी हे व्हेरीफाय करायचं की जो अँगल आपण कन्सिडर करतो तो त्या दोन साईडच्या मध्ये आहे की नाही, त्याच्यामध्ये असणारा इन्क्लूड होणाराच अँगल पाहिजे. असं असेल की ह्या दोन साईड दिलेले अँगल इकडचे कुठलेही दिलेले असेल, त्या केसमध्ये आपण एस एस अप्लाय नाही करू शकत, कारण ए मध्ये येतोय. आपल्या नेहमी ह्या दोन साईडच्या मध्ये इन्क्लूड झालेलाच अँगल कन्सिडर करायचा असतो. सो हियर ए सी इंटरसेक्ट्स segment AC intersects segment BD and therefore angle APB आणि angle APB angle CPD हे दोन अँगल इक्वल आहे, ऑपोजिट अँगल. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज गिवन, AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. This is given. AP upon CP is equal to BP upon DP. So आपल्या correspondence सुद्धा इथे follow होतोय. This is given. And therefore by SAS test, these two triangles are similar. Triangle APB is similar to triangle CPD. अजून इथे आपण असं सुद्धा मेन्शन करू शकतो, angle P is included between given sides. म्हणून हे दोन ट्रँगल सिमिलर आहे. यालाच आपण असं लिहू शकतो, फक्त आपण करस्पॉन्डन्स मेंटेन ठेवून आपण ऑर्डर चेंज करू शकतो या केसमध्ये. त्यामुळे आपल्याला जसं पाहिजे त्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. बघा, ट्रँगल APB आहे, ट्रँगल APB आणि ट्रँगल CPD हे दोन ट्रँगल आपण सिमिलर दाखवले. APB या ट्रँगलला मी ABP म्हणून सुद्धा लिहू शकते, ABP. बट ज्यावेळेस मी ABP लिहिते त्यावेळेस ABP. सो या ठिकाणी मला लिहावं लागेल ट्रँगल CDP. तेच आपल्याला इथे फाइंड करायचं होतं. इथे काय केलं मी, फक्त ऑर्डर चेंज केलेली आहे, करस्पॉन्डन्स मेंटेन ठेवलेला आहे. सो इथे रिझन देऊ आपण, देअरफॉर दिस टू ट्रँगल्स आर सिमिलर बाय SAS सिमिलॅरिटी टेस्ट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. एक ट्रँगल दिलेला आहे, ट्रँगल ABC. क्वेश्चन 9, इन द फिगर इन ट्रँगल ABC, ट्रँगल ABC मध्ये कंडिशन काय दिलेलं आहे, पॉईंट D ऑन साईड BC. D हा पॉईंट साईड BC वरती दिलेला आहे, सच दॅट एक कंडिशन दिली आहे, अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC. अँगल BAC आणि अँगल ADC इक्वल आहे. प्रूव्ह दॅट CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपण काय करू, एकदा परत इकडे फिगर ड्रॉ करूया. ट्रँगल ABC, पॉईंट D इज ऑन साइड BC सच दॅट अँगल BAC म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल इक्वल दिलेले आहे. आपल्याला हे रिलेशन इथे प्रूव्ह करायचं आहे. सो हे रिलेशन काय दिलं आहे, CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. म्हणजेच काय, CA इंटू CA इज इक्वल टू CB इंटू CD. आता ह्या कोणत्या कोणत्या ट्रँगलच्या साईड आहेत त्या सगळ्यात आधी आपल्याला चेक करायचं आहे. CA म्हणजे ही साईड आहे, अगेन CA म्हणजे दोन ट्रँगल आपल्याला असे कन्सिडर करायचे की ज्याच्यामध्ये CA साईड कॉमन असणार आहे, म्हणजे दोन्ही ट्रँगलमध्ये CA साईड आली पाहिजे. CB अँड CD. CB म्हणजे ही साईड आहे आणि CD म्हणजे ही साईड आहे. तर आता लगेच आपल्याला समजेल की आपल्याला ट्रँगल कोणते कन्सिडर करायचे. ही साईड आणि ही साईड इन्क्लूड करणारा ट्रँगल कोणता आहे, ट्रँगल ABC. ट्रँगल ABC एक आहे. त्यानंतर अनदर ट्रँगल ही साईड आणि ही साईड इन्क्लूड करणारा ट्रँगल कोणता आहे, ट्रँगल ADC. तर हे दोन ट्रँगल मला कन्सिडर करावे लागतील. हे दोन ट्रँगल मला सिमिलर दाखवायचे आहे. सिमिलर दाखवल्यानंतर त्या ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असतो, त्याचा यूज करून आपण हे रिलेशन प्रूव्ह करू शकतो. कारण CA इंटू CA इक्वल टू CB इंटू CD आहे. हेच मी असं लिहू शकते, दॅट इज CA अपॉन CB इज इक्वल टू CD अपॉन CA. CA अपॉन CB इज इक्वल टू CD इंटू CA. CA इंटू CA इज इक्वल टू CB इंटू CD. CB इज इक्वल टू CD अँड CA. ठीक आहे, ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईड इथे असणार आहे. हे रिलेशन आपल्याला थोडक्यात प्रूव्ह करायचं आहे. सो फर्स्ट स्टेप काय, आपल्याला दोन ट्रँगल सिमिलर दाखवायचे. दोन ट्रँगल सिमिलर दाखवायचे
साईडचे रेशो इक्वल दाखवायचे म्हणजे आपण कोणत्या टेस्ट यूज करू शकतो. ट्रिपल एस टेस्ट पॉसिबल नाही, एस टेस्टसुद्धा पॉसिबल नाही, तर आपल्याला ए टेस्टच इथे यूज करावं लागणार आहे. ए टेस्ट आपल्याला 2 अँगल ॲटलिस्ट पाहिजे आहे. यामधला एक अँगल ऑलरेडी दिलेला आहे. आपल्याला हा दुसरा अँगल शोधायचा. हा दुसरा अँगल कोणता असणार आहे. इथे काही पॅरलल लाईन वगैरे काही कंडिशन दिले नाही, मग हा अँगल कोणता असणार आहे. बट जर तुम्ही बघितलं केअरफुली ट्रँगल जर बघितला तर इथे लगेच समजतं आहे की ट्रँगल ABC आहे आणि ट्रँगल ADC आहे. या दोन्ही ठिकाणी अँगल C मेन्शन होतोय बघा. अँगल C दोन्ही ठिकाणी अँगल C येतोय. याचा अर्थ काय, C हा कॉमन अँगल असणार आहे. कॉमन अँगल आहे म्हणजेच काय, दोन्ही ठिकाणी अँगलची व्हॅल्यू सारखी असणार आहे. म्हणजे ही एक सेकंड पेअर आपल्याला मिळते. म्हणून ए टेस्टच्या अकॉर्डिंग हे 2 ट्रँगल आपण सिमिलर दाखवू शकतो. समजलंच आपल्याला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. सो सोल्युशनमध्ये हिअर अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACD. ACB आणि ACD वाय कॉमन अँगल C. कॉमन अँगल C. देन अँगल BAC आणि अँगल ADC दिस इज गिवन. आपण ACBला BAC लिहूया इथे. BCA. ACB म्हणजेच काय BCA. फक्त A आणि B मी इंटरचेंज केले त्यामुळे अँगलचा अर्थ बदलणार नाही. सो BCA इज कॉन्ग्रुएंट टू ACD आणि BAC इज कॉन्ग्रुएंट टू ADC and therefore by AA similarity test these two triangles are similar. कोणते ट्रँगल, ट्रँगल BAC सिमिलर टू ट्रँगल ADC. BAC ADC BAC ADC हे 2 ट्रँगल सिमिलर आहे. 2 ट्रँगल सिमिलर आहे म्हणून त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. BA अपॉन AD इज इक्वल टू AC अपॉन DC इज इक्वल टू BC अपॉन AC. ओके, यामध्ये आपल्याला पाहिजे CAची टर्म आणि त्यानंतर CB आणि DCची टर्म. म्हणजे हे 2 रेशो आपल्याला कन्सिडर करायचे. दॅट इज AC किंवा आपण ACला आपण CA लिहूया. त्यानंतर DCला CD लिहू. दॅट इज इक्वल टू CB अपॉन CA. ओके, AC म्हणजे CA, BC म्हणजेच काय CB. and therefore CA into CA is equal to CB into CD. CA into CA म्हणजे काय, CA square is equal to CB into CD. hence proved. CA square is equal to CB into